यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य श्री महेश महाडिक साहेब, श्री रविराज बाटे साहेब, श्री विजय देसाई साहेब, श्री विनोद भालेकर साहेब यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी 32 इंच LCD आपल्याला पाहायला मिळते। अगदी कोण होईल या पर्वाचा मालिकावीर, कोणाला 32 इंच LCD प्राप्त होईल? सौजन्य सूरज कचरे साहेब, श्री आकाश माने साहेब, श्री नाना महाडिक साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले आहे। उत्कृष्ट फलंदाज ॲक्वागार्ड सौजन्य श्री दीपक शेलार साहेब, भारतीय सेनेमध्ये कार्यरत आहेत फौजी। अगदी याच भारतीय सेनेतील प्रत्येक सैनिकामुळे तुम्ही आम्ही आज सुखाची झोप घेऊ शकतो आणि आतमध्ये अगदी गुण्या गोविंदाने राहू शकतो, क्रिकेटचा खेळ खेळू शकतो। उत्कृष्ट गोलंदाज ॲक्वागार्ड सौजन्य लाभले प्रशांत माने साहेब दादा। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गिझर सौजन्य सुधीर देसाई साहेब दादा। उदयोन्मुख खेळाडू सतीश देसाई साहेब। उपसरपंच बनपुरी यांच्या माध्यमातून आपला देखील मनपूर्वक आभार। समालोचक सौजन्य श्री सुधीर भालेकर फौजी, योगेश गुरव साहेब, श्री हेमंत भालेकर साहेब यांच्या माध्यमातून पंच सौजन्य विशाल भालेकर साहेब, श्री सुरेश धोंडे साहेब, श्री संजय जाधव साहेब। क्रिकेट साहित्य सौजन्य दीपक महाडिक साहेब, सुशांत डोपले साहेब यांच्या माध्यमातून DJ सौजन्य रामचंद्र नारायण माने साहेब यांच्या स्मरणार्थ श्री अक्षय अशोक माने यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य श्री दिलीप भालेकर काका व श्री कुणाल माने साहेब यांच्या माध्यमातून मैदान सौजन्य दत्ता कुंभार साहेब, पोलीस पाटील बनपुरी, विजय येळवे साहेब, मानसी विकास भालेकर साहेब यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य राघवदादा साळुंके साहेब, नाश्ता सौजन्य सूरज कुकनूर साहेब, प्रशांत जाधव साहेब, फटाके सौजन्य निलेश मोहिते साहेब, हेमंत माने साहेब आणि नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 ला विशेष सहकार्य म्हणून ज्यांचा वाटा राहिलाय जगन्नाथ नथू पाटील साहेब, डॉक्टर सचिन पाटील साहेब, श्री आनंदा भालेकर साहेब, श्री सुधीर भालेकर साहेब, श्री राम ससे साहेब, श्री समीर भिलारे साहेब प्रत्येक मान्यवराचं मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच। मॅचला होईल सुरुवात। 37 धावांचा लक्ष्य, टीम तीर्थ फायटर्स। सदतीस धावांचं लक्ष्य टीम तीर्थ फायटर्स कशा प्रकारे पार करेल हे देखील पाहायचं आहे। आतुरता असेल अगदी ज्या प्रकारे ओम साई MTC या YouTube चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत। अगदी DJ अद्वैत, आदरणीय श्री पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस, किरण पांडुरंग मस्कर सरांचा आवाज आणि संपूर्ण ओम साई MTC ची टीम, अतुल भालेकर अँड संपूर्ण नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगची कमिटी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करावं लागेल, कारण ज्या प्रकारचं हे 2 दिवसीय आयोजन आपण पाहताय। कॅमेरामॅन नीरज असतील, ध्रुव मात्रे, प्रणय आणि छोटा MTC अर्थातच MTC चे सर्व मनवेद यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। मॅचला होईल सुरुवात। कॅप्टन 26 ऑन स्ट्राइक। दीपक सोडगे यांचा पहिला चेंडू अगदी वेगवान हाताळला जातोय। आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढाई आपल्याला पाहायला मिळते। काय चेंडू हाताळला गेलाय, अगदी पहिला चेंडू वेगावर स्वार होत असताना दीपक सोडगे समोर कॅप्टन 26। NMPL गाजवली, PTPL गाजवली, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवली, तो खेळाडू स्ट्राइक वरती आपण पाहतोय। अतुल भालेकर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, जेलची संधी असेल, हा झेल पकडला जाईल का? अगदी कॅच सोडला, मॅच देखील सोडले काय पाहायचंय। अगदी 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत आणि इथे मात्र कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं।
आता मात्र क्षेत्ररक्षकाने डोक्याला हात लावलाय, परंतु आता त्याचा काही उपयोग नाहीये. ज्या प्रकारे तुम्हाला झेलची संधी होती, संधी गमावली आहे. अतुल भालेकर सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची तुम्हाला संधी मिळाली होती, तुम्हाला त्या संधीचं सोनं काढता आलं नाहीये. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं. नशिबाने साथ दिली अतुल भालेकर यांना. आता याचा फायदा नक्की कोणाला होईल? हा सोडलेला झेल या सामन्यामध्ये काय कलाटणी घेऊन येईल हे पाहायचं आहे. अगदी 23 चेंडूच्या खेळामध्ये चित्र स्पष्ट होईल. 37 धावांचं लक्ष, 2 धावाने धावसंख्या सुरू झाली आहे टीम तीर्थ फायटर्स. दीपक दादा यांनी मात्र एक संधी प्राप्त केली होती अतुल भालेकर यांना गडी बाद करण्याची. आयकॉन विरुद्ध आयकॉन ही लढाई आहे. दोन्ही मातब्बर खेळाडू. भालेकरवाडीचं क्रीडांगण समोर जर पाहिलं तर उंच उंच डोंगर, मैदानाच्या सभोवताली अगदी हिरवीगार झाडे पाहायला मिळत आहेत. अगदी मनमोहक विलोभनीय दृश्य. बाईकफुटा जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिला. अगदी फलंदाज यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना यस 22 स्वरूपात 2 धावा. 22च्या 2 धावा आल्यात. टीम तीर्थ फायटर संघाच्या दृष्टिकोनातून धावा येणं गरजेचं आहे, कारण जर पाहिलं ना तर संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कितपत धावा बनल्या जातील याचं देखील औत्सुक्य असेल ही. आणि परंतु ही लढाई पाहण्याजोगी असेल. 2 मातब्बर खेळाडू एकमेकांच्या विरोधात. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 पहिला दिवस. अतुल भालेकर यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. इट्स गोज कडक कडक फटका येतो अतुल भालेकर ब्रँडेड षटकार. अगदी अतुल भालेकर यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. थोडीशी चुकी झाली. फुललेंचा चेंडू 6 धावांचा फटका प्राप्त केलाय. अतुल भालेकर अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अगदी ज्या प्रकारे हा फटका खेळण्याचा मनसुबा होता, परंतु दीपक चोरगे यस अगदी जास्तीच्या उसळी प्राप्त झाले. अगदी जास्तीची उसळी प्राप्त झाल्या कारणाने पंचांनी अगदी दर्शवलंय. उमेश सर असतील, दादा ढेप सर असतील, आज सकाळच्या सत्रापासून विशाल वरपे सर अगदी गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना आपल्याच नाईकबा बनपुरी गावचे सुपुत्र आहेत, परंतु प्रत्येकाने आपली कामगिरी अगदी चोख बजावली आहे. आणि ज्या प्रकारे या क्रीडांगणाने प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी अगदी मनोरंजन केले, परंतु प्रेक्षकांचं देखील मनोरंजन झालं असेल. अगदी या षटकानंतर आम्ही ओमसाई एमटीसीच्या कॅमेरामॅनला विनंती करेन, हे आपल्या सभोवताली जे सह्याद्रीचं दृश्य दिसतं ना ते आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपायचं आहे, कारण काही प्रेक्षक अगदी मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद घेत असतील, त्यांना मात्र हे सह्याद्री नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचं हे सभोवतालचं क्रीडांगण दाखवायचं आहे. अगदी मनाला वेधून घेणारे दृश्य. वेगवान चेंडू हाताळलाय, हवेत खेळलाय, फटका फसलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवर गेलेत, चेंडूकडे पाहत राहतील. अगदी चेंडू अतुल भालेकर टॅपचा फटका आहे. मिड ऑफ 30 वर्तुळाच्या आतमध्ये कोणतीही धाव या चेंडूवर प्राप्त होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. 30 वर्तुळाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिल्या षटका अखेर टीम तीर्थ फायटर्स 37चा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 15 धावा. येस अगदी ओम साई एमटीसीच्या आपण स्क्रीनवर पाहू शकता.
नाईकबा बनपुरी गावचं हे क्रीडांगण, भालेकरवाडीचं हे मैदान आणि पहा अगदी हे सह्याद्रीचं दृश्य मनमोहक, डोळ्यांचं पारणं फेडणारा हे अगदी सह्याद्री पर्वतरांगा आपण पाहतोय. संपूर्ण सभोवताली जर पाहिलं तर या पर्वतरांगाने या मैदानाला आणि नाईकबा बनपुरी गावाला वेधून घेतलंय. आणि आपण अगदी ओमसाई एमटीसी ची कलाकारी पहा, अगदी 2 बॉक्स मध्ये पाहतोय आपण, अगदी 2 स्क्रीनवर कॅमेरामॅन प्रणय असतील, ध्रुव असतील, अगदी नीरज असतील, अक्षय शेठ असतील, यांच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. आणि ही आहे ओमसाई एमटीसी ची क्वालिटी, हा आहे ओमसाई एमटीसी चा दर्जा आणि हे आहे दर्जेदार स्पर्धा नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 पाटण तालुका. अगदी पाटण तालुक्यातील नाईकबा बनपुरी गावचं अर्थातच भालेकरवाडीचं हे क्रीडांगण आणि जे प्रेक्षक अगदी आमच्यासोबत ऑनलाईन जोडले असेल त्या प्रेक्षकांचं देखील डोळ्यांचं पारणं फेडलं असेल ज्या प्रकारची ही क्षणचित्र दाखवली गेलेत. थँक्यू सो मच ओमसाई एमटीसी अँड कॅमेरामॅन. अगदी या सभोवताली जर पाहिलं तर डोंगर आहेत, उंच उंच झाड आणि या झाडांनी मात्र प्रत्येकाला अगदी गावच्या क्रीडांगणामध्ये येण्यासाठी भाग पाडलाय. जर पाहिलं तर गावची क्रीडांगणाची खेळपट्टी, भालेकरवाडीचं हे मैदान, अगदी छोटी वावरं आहेत, छोटे बांध आहेत, त्यामध्ये ही क्रिकेटची मोठी स्पर्धा. पहिला चेंडू विलास यांचा ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे. मिड विकेट आहे, 30 वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव प्राप्त केली जाईल. या सिंगलने इथे मात्र खातं उघडलं जात आहे. संस्कार यांचं, संस्कार उदयोन्मुख खेळाडू जरूर आहेत परंतु अतुल भालेकर यांच्यासोबत ते आघाडीला आल्यात. खूप काही शिकायला मिळेल कारण अतुल भालेकर यांच्याकडे व्यावसायिक गटातील क्रिकेटचा अनुभव आहे. आणि ही पहा अगदी ही क्षणचित्र दाखवलेली जात आहेत. भालेकरवाडीचं हे मैदान, पाटण तालुका. अतुल भालेकर फ्लिक करायचा प्रयत्न, अगदी चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या अवांतर धावेने टीमची धावसंख्या बिनगडी बाद 17. अगदी आपण संस्कार यांच्याबद्दल उल्लेख करत होतो, उदयोन्मुख खेळाडू आहेत परंतु अतुल भालेकर यांच्याकडे असलेला व्यावसायिक गटातील क्रिकेटचा अनुभव खूप काही शिकायला मिळेल. कारण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या अनुभवी खेळाडू सोबत खेळपट्टीवर असता, मैदानामध्ये खेळता, ड्रेसिंग रूम शेअर करताना खूप काही शिकायला मिळतं विशाल सर. आणि तो अनुभव तुम्हाला अगदी खूप काही गोष्टी शिकवून जातो. ते संस्कार यांना शिकावं लागेल. विलास हा चेंडू इथे मात्र पदल आणि ते जरूर पाहायला मिळालं, अपील केली जाते आणि पंच अगदी अपील मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस, अगदी ज्या प्रकारे यष्टीरक्षण केलंय दीपक सोरगे यांनी अतुल भालेकर पदल त्याचा वापर करायचा होता आणि पाहायचंय. अगदी इथे मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. ओमसाई एमटीसीचा कॅमेरामॅन सज्ज आहे, तिसरे पंच देखील सज्ज आहेत परंतु इथे मात्र धोक्याची घंटा असेल का तीर्थ फायटर संघाला हे देखील पाहायचंय. जर अतुल भालेकर बाद असतील तर सामन्याला कलाटणी प्राप्त होऊ शकते. एक महत्वपूर्ण फलंदाज तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासला जात आहे. गोलंदाज जी करत असताना ज्या प्रकारे चेंडू हाताळला विशाल यांनी, दीपक यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दीपक सोरगे आयकॉन खेळाडू आहेत, त्यांनी अनुभवाच्या जोरावर अगदी यष्टीरक्षण चांगलं केलंय. तिसरे पंच अगदी शहानिशा करत असताना इथे मात्र पाहिलं जाईल अगदी क्रिकेटमध्ये इंच टू इंच असं म्हटलं जातं की खूप गोष्टींचा फरक पडला जाऊ शकतो. अगदी पदलादित्याचा वापर केला परंतु चेंडू काहीसा बॅट पासून दूर होता. यष्टीरक्षण चांगलं झालं, यष्टीची अपील केली आहे. तिसरे पंच अगदी शहानिशा करत असताना 37 धावांचं लक्ष आणि यस, तिसऱ्या पंचांचा इशारा, फलंदाज बाद. यस, अगदी पदलादित्याचा वापर केल्यानंतर मात्र बॅट क्रीज मध्ये येण्याआधीच यष्टीरक्षक दीपक सोरगे यांनी मात्र बेल्स उद्ध्वस्त केल्या. मोठा धक्का, टीम तीर्थ फायटर्स फलंदाज बाद. यस, डीजे
एक महत्वपूर्ण गडी बाद केला टीम केदार फायटर संघाने. हा महत्वाचा गडी बाद झाल्यानंतर अतुल भालेकर बाद झालेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर आलेत. युनिट नंबर 3 स्वप्नील. टीमची धावसंख्या 17 धावा. अद्याप 20 धावांची आवश्यकता असेल. आता 20 धावांसाठी मात्र संघर्ष करावा लागेल. स्वप्नील पहिला चेंडू हलक्यात आणि अगदी कट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लीप आहे तैनात केली गेली. एक धाव अगदी घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. निर्धाव चेंडूची होते सांगता. आता मात्र स्वप्नील आणि संस्कार यांच्यावर जबाबदारी असेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विलास यांनी ज्या प्रकारे चेंडू हाताळला होता गडी बाद केला. स्वप्नील दुसरा चेंडू अगदी बॅटने खेळलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बीड ऑफ होता. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतील तद्वर स्वप्नील यांचं खातं उघडलं जात आहे. 1 ने टीमची धावसंख्या. धाव फलकावर 18 धावा. अगदी त्याच दरम्यान पाटण तालुक्यातील एक सदाबहार व्यक्तिमत्व बापू तुषार पाटील साहेब यांचं आगमन झालं. वेलकम बापू. आता मात्र अगदी या स्पर्धेला एक वेगळी भरारी प्राप्त होईल. बापू अगदी सदाबहार व्यक्तिमत्व आलं आणि त्यांचं स्वागत करणार आहे तो एक अफलातून फटका. ह्यूज हिट षटकार. यांच्या बरोबरीने संपतराव साबळे साहेब उपसरपंच सागाव अगदी त्यांचा देखील शुभागमन झालंय. वेलकम सुस्वागतम. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करणारा येतोय. आला एक षटकार संस्कार यांच्या बॅट मधून आणि बापू मात्र ज्या प्रकारे ऍक्टिव्ह असतात अगदी मैदानामध्ये स्पर्धेमध्ये देखील तेवढेच ऍक्टिव्ह. निर्धाव चेंडूचे होते सांगता. विलास यांचं यशस्वी षटक अगदी पूर्ण होत असताना टीमची धावसंख्या 24. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 13 धावा. 12 चेंडू 13 धावा. अगदी आपल्याला 3 सामने देखील पूर्ण करायचे आहेत आजच्या दिवसभरामध्ये. अगदी सह्याद्रीच्या पर्वतरांगाने मुक्त असते निसर्गाची उधळण केलेला हा नाईकबा बनपुरीचा परिसर. अगदी भालेकरवाडीचे क्रीडांगण पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे वसलेलं सुंदर आणि अप्रतिम अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव आणि ज्या प्रकारची खेळपट्टी बनवली आहे ज्या प्रत्येकाने ज्या खेळपट्टीला बनवण्यासाठी आपला मोलाचा हातभार लावलाय त्या प्रत्येकाचं कौतुक. कारण आज सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर अगदी धावा या खेळपट्टीवर आल्या. नितीन भालेकरांचा पहिला चेंडू इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा ऑर्डरी फटका. फलंदाज संस्कार यांच्या बॅट मधून नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचा ब्रँड दाखवणारा षटकार. स्वप्नील यांच्या बॅट मधून एक
क्रिकेटमधला पुस्तकी फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर डीपला अगदी चेंडू इनसाइड आउट ज्या प्रकारे फटका खेळला. टीमची धावसंख्या 30 धावा. आता मात्र 7 धावांची गरज असेल विजयासाठी तीर्थ फायटर संघाला. गोलंदाज नितीन भालेकर. नितीन भालेकर अगदी हा चेंडू देखील इनसाइड आउट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. नो चेंडूचा इशारा केला जातोय. म्हणजेच काय तर अगदी पंच कळवतात की हात पुढे आलाय, चेंडू पुढे पकडला गेलाय. म्हणजेच काय तर हा नो चेंडू असेल आणि फलंदाज देखील नाबाद असेल. पंचांचं कौतुक व्हायला पाहिजे. उमेश सर असतील आणि दादा डेप सर. आणि मी तर म्हणेन पाटण तालुका टेनिस क्रिकेटला पंचांची भूमिका ज्या प्रकारे लाभली आहे ना, खरंच आज वेगळे उंचीवर क्रिकेट गेलंय. पंचांचं लक्ष पहा, अगदी घारीच्या नजरेने पंचांची नजर आहे. दीपक सोरगे यांनी चेंडू यष्ट्यांच्या पुढे पकडला आणि पंचांनी हेरलं आणि लगेच नो चेंडू घोषित केला. अगदी रिव्ह्यू घेतलाय का? येस, थँक्यू सो मच. अगदी होमचा एमटीसी आहे म्हणजेच काय तर तुमच्याकडे क्वालिटी आहे, त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. अगदी IPL मध्ये देखील आपण पाहिलं की रिव्ह्यू घेतले जातात. इम्पॅक्ट प्लेअर आणि इम्पॅक्ट प्लेअर देखील नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिले. अगदी 6 खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतायत. सचिन माने अगदी आज सकाळी खेळताना पाहिलं आणि आज आणि उद्या देखील एक खेळाडू खेळताना आपण पाहू शकतो. रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच शहानिशा करतील, परंतु विजयाच्या दरवाजे खोललेत असं म्हणावं लागेल टीम तीर्थ फायटर संघाच्या फलंदाजांनी. परंतु केदार फायटर संघ देखील हार मानायला तयार नाहीये, कारण प्रत्येकाला नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग जिंकायची आहे. प्रत्येकाला हा करंडक आपल्या संघ मालकाला भेट म्हणून द्यायचा आहे. 6 संघ मालक, 6 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय.
एका धावेची गरज असताना अगदी बॅटची आतली कडा लागली का अगदी गोलंदाजाने चेंडू तर योग्य हाताळला होता, यष्टिरक्षकाला चेंडू पकडता आला नाहीये. एक धाव विजयासाठी अगदी धावांची बरोबरी केली जाते. एक निर्णायक चौकार आला फलंदाज ओमकार यांच्या बॅट मधून, तिथे मात्र सामना आता पूर्णपणे तीर्थ फायटर संघाच्या माध्यमातून गेलाय. एक धाव विजयासाठी गोलंदाज नितीन भालेकर. येस चला सामना चालू करूया प्लीज. 2 धावांची आवश्यकता, 2 धावांची गरज आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह 2 धावा प्राप्त केली जाते. होय, विजयी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विजय प्राप्त केला गेलाय. टीम तीर्थ फायटर्स अभिनंदन. टीम तीर्थ फायटर्स हा सामना देखील चांगल्या खेळाच्या जोरावर जिंकलाय. हार्ड लक बॅड लक केदार फायटर्स, खूप साऱ्या शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. काय सामना रंगला. अगदी अतुल भालेकर बाद झाल्यानंतर मात्र संस्कार असतील, स्वप्नील असतील आणि ओमकार असतील यांनी मात्र चांगला खेळ केला. आपल्या संघाला दुसरा विजय प्राप्त करून दिला. या सामन्यातील सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच अगदी